So today we are going to learn new chapter, that is salient feature of Indian Constitution. Salient features of Indian Constitution. ठीक है. इंडियन कॉन्स्टिट्यूशन युनिक आहे. ठीक आहे, कारण की त्याचे कंटेंट्स, त्याच्यामध्ये काही आपल्याला गोष्टी सांगितल्यात आणि त्याचं जे स्पिरिट म्हणजे काय, थॉट प्रोसेस असणार आहे, त्याच्या कंटेंट असणार आहे आणि त्याच्या मागचं एक बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे, ते युनिक आहे. ठीक आहे, आता आपल्या याच्यामध्ये सर्वात भरपूर काही चेंजेस होत गेले. जसं आपण मागच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये शिकलो की मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन मध्ये पाहिलं की कशा कशा प्रकारे आपलं कॉन्स्टिट्यूशन घडलं, किती रिडिंग झाल्या, अमेंडमेंट्स किती झाल्या, काय नाही एक्सेट्रा. आपलं जेव्हा 1950ला आपण एक्सेप्ट केलं कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर पण भरपूर काही मेजर चेंजेस झाले. ठीक आहे, म्हणजे 7th अमेंडमेंट आहे, 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे, 44th आहे. ठीक आहे, महत्वाचं कोणतं आहे, 7th, 42nd, 44th. ठीक आहे, हे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स आहेत. ठीक आहे, 73rd, 74th, 73, 74, 97. ठीक आहे, या काही चेंजेस वगैरे आपण केलेले होते. ठीक आहे, 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. ठीक आहे, 42nd तर मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, कारण की भरपूर काही चेंजेस त्या काळात करण्यात आले होते. 42nd म्हणजे 1976ला. ठीक आहे, मिनी कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, आता सेलियंट फीचर म्हणजे काय असणार, आपण एक एक करून पाहू. सेलियंट फीचर काय, हे म्हणतात हे लेंदीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. काय, लेंदीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन. ॲज वी नो, ॲज वी डिस्कस अर्लियर, जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन बनलं 395 आर्टिकल्स, 8 शेड्यूल. ठीक आहे, तुमचे पार्ट्स किती होते तेव्हा, 22 पार्ट्स होते. ठीक आहे, आता ओरिजिनली 1949ला तेवढंच होतं, 395 आर्टिकल्स, 22 पार्ट्स, 8 शेड्यूल. प्रेझेंटली म्हणजे 2016च्या हिशोबामध्ये 2016मध्ये भरपूर काही चेंजेस झाले वगैरे. ठीक आहे, तर प्रेझेंट करंट जर पाहिलं तर 456 आर्टिकल्स करंटली. आता 456 आर्टिकल्स. नाव दॅट पार्ट्स इन्क्रीज टू 25, 3 पार्ट अजून एक्स्ट्रा वाढले आणि 12 शेड्यूल झालेत. ठीक आहे, या प्रकारे. आता सर्वात महत्वाचे, देर आर 4 फॅक्टर्स. आता इथं लेंदीएस्ट कॉन्स्टिट्यूशन तर आहे, त्याच्यामध्ये 4 फॅक्टर्स आहेत. त्या 4 फॅक्टर्सच्या बेसिसवरती आपलं काय कॉन्स्टिट्यूशन बनलेलं आहे. एक तर काय, जॉग्राफी. सर्वात महत्वाचं काय आपले जॉग्राफिकल एक्सटेंट. जॉग्राफिकल एक्सटेंट भरपूर मोठं आहे. नॉर्थ टू साऊथ नियर अबाउट 2900च्या आसपास आहे. ठीक आहे, 3000च्या आसपास आहे. आणि असं पण ईस्ट टू वेस्ट तुमचं किती आहे तेवढंच आहे, 2900. ठीक आहे, तर जॉग्राफिकल फॅक्टर्स आहे. आणि कारण की व्हरायटी भरपूर आहे, कारण की नॉर्थ साईडला काय तुमचं हिमालय, नंतर तुमचं इकडे अरेबियन सी आहे, इंडियन ओशन आहे, बे ऑफ बेंगॉल आहे. ठीक आहे, आणि तुमचा ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल आणि थोडासा टेम्परेट टाईप वगैरे. का बरं, ते फक्त हिमालयामुळं हे तुमचं जॉग्राफी येतं. आणि जॉग्राफी जसे बदलले तुमचं कल्चर पण चेंज होतं. ठीक आहे, सर्वात महत्वाचं दुसरं तुमचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड याच्यामुळं पण हे मोठं असायचं कारण आहे, कारण की हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये आपण एक म्हणतो की 1935चा जो गव्हर्नमेंट इंडिया ऍक्ट जो आहे, ठीक आहे, तो भरपूर मॅटर करतो. का, कारण की तो भरपूर बल्की, मी तुम्हाला पहिले सांगितलं की 1935चा जो ऍक्ट आहे त्याच्यामधल्या जवळपास नियर अबाउट 200+ ज्या त्याच्यामधल्या संविधानामध्ये काही गोष्टी त्या ऍड केल्या आहेत, त्या 200+ फॅक्टर्स हे 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मधनं आलेलं आहे. ठीक आहे, पुढचं आहे सिंगल कॉन्स्टिट्यूशन आहे. सेंटर अँड स्टेट. पहिले जम्मू काश्मीरला वेगळं होतं, पण आता आर्टिकल 370 वेगळं चाललेलं आहे, ते आता एकच झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ठीक आहे, आता डॉमिनन्स ऑफ
लिगल कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे, म्हणजे लिगल ल्युमिनरीज आपण म्हणू शकतो आपण, ठीक आहे. ल्युमिनरीज म्हणजे काय, फेमस, ठीक आहे, जे तुम्हाला सांगितलं होतं कॉन्स्टिट्यूशन बनताना आपल्या अर्ध्याच्या वरती मोस्ट प्रॉब्ली जे आपले कॉन्स्टिट्यूशन मेकर्स होते ते जवळपास सगळ्यांचं ॲडव्होकेट म्हणजे लॉ झालं होतं त्यांचं, ठीक आहे. आता दुसरं काय सेलियंट फीचर काय, ड्रॉन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, ड्रॉन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. पहिलेच आपण डिस्कस केलंय की आपल्याला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले कॉन्स्टिट्यूशन बनवायला. 60 देशामधनं पूर्ण फिरल्यानंतर, ठीक आहे, 60 देशामध्ये पूर्ण फिरल्यानंतर आपण ते कॉन्स्टिट्यूशन बनवलं, ठीक आहे. आपण DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, ठीक आहे, म्हणजे राज्य कारभार कसा चालला पाहिजे. फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्क, काय काय हक्क असतात नागरिकांचे ते, ठीक आहे. परत सर्वात महत्वाचं आहे पार्लमेंटरी सिस्टीम, ठीक आहे, हे शिकलेलं. आता DPSP आपण आयरिश लोकांकडनं घेतलं, आयर्लंड. परत फंडामेंटल राईट आपण कोणाकडनं घेतलं, USA कडनं घेतलं. पार्लमेंटरी सिस्टीम म्हणजे बोथ एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह म्हणजे लॉ मेकिंग आणि एक्झिक्युशन बॉडी, आपण जे ब्युरोक्रॅट्स म्हणतो वगैरे, ठीक आहे, कडून घेतलं आपण, ब्रिटिशांकडनं घेतलं, ठीक आहे. सर्वात महत्वाचं आहे भरपूर काही प्रोव्हिजन्स आहेत, आपण जर्मनी, USSR, कॅनडा आपण डिस्कस करूच ते कुठून घेतलेलं वगैरे, ठीक आहे. परत आपण फेडरल स्कीम आहे आपल्याकडे, फेडरल स्कीम. मग परत आपल्याकडे ज्युडिशरी आहे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत 1935च्या ऍक्टनुसार. आणि जे आपल्याला जसं पाहिजे, जी इंडियन सोसायटी किंवा जो स्ट्रक्चर होता त्याच्यामध्ये आपण आपल्या हिशोबानं व्हेरियस सोर्सेस ड्रॉन करून आपण आपल्या हिशोबाने ते बनवून घेतलेलं आहे त्या काळानुसार, ठीक आहे. पुढचं आहे थर्ड रिझन, इट इज अ ब्लेंड ऑफ फ्लेक्सिबिलिटी अँड रिजिडिटी. फ्लेक्सिबिलिटी आणि रिजिडिटी दोन्ही प्रकारे आहे. आता रिजिडिटी आणि फ्लेक्सिबिलिटी कसं म्हणू शकतो की एखादा लॉ चेंज करायचा आहे, आता थोड्या वेळापूर्वीच बोललो आपण 7th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट, 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट, काही जर चेंजेस करायचे आहेत तर तुम्हाला तिथे अमेंडमेंटची प्रोसिजर आहे. आता अमेंडमेंट किंवा सुधारणा करायची असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये आर्टिकल 368 आहे. आर्टिकल 368 हे तुम्हाला सांगतं की हाऊ टू अमेंडमेंट करायची असेल तर आर्टिकल 368 नुसार असतं. त्याच्यामध्ये भरपूर काही मेजॉरिटी, सिंपल मेजॉरिटी, स्पेशल मेजॉरिटी, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि आपण सहजासहजी कोणतीही गोष्ट चेंज करू शकत नाही. हा, फ्लेक्सिबिलिटी कशी, जर चेंज करायचं असेल तर आपल्याला तेवढी मेजॉरिटी आपण जर आणली असली आपल्याकडे तर आपण ते चेंज करू शकतो. जसं आपण GSTचं बिल आणलं होतं 2016च्या अराउंड, ठीक आहे, कारण की लोकसभेमध्ये पण मेजॉरिटी होती BJPची आणि राज्यसभेमध्ये पण BJPची काय होती, मेजॉरिटी होती. लोकसभेमध्ये तर निवडून चालते, रुलिंग पार्टी होती. आता तुम्हाला माहिती आहे राज्यसभेमध्ये दर 2 वर्षांनी 1/3 पीपल रिझाईन. 2014 मध्ये पण तसं झालं, त्याच्यामुळे मग ते 1/3 BJPचे आले. 2016 मध्ये पण तसं झालं, 1/3 काँग्रेसचे गेले, 1/3 BJPचे आले. म्हणजे 2/3 मेजॉरिटी कोणाची होती, BJP. इथे पण मेजॉरिटी आणि इथं पण 2/3 मेजॉरिटी. म्हणजे गोष्ट अशी असं म्हणतात की इंदिरा गांधीची गव्हर्नमेंट किंवा राजीव गांधी यांची गव्हर्नमेंट नंतर जर मेजॉरिटी कोणाची असेल त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या काळानंतर तर BJPची आली होती. त्याच्यामुळे मग काय तुम्हाला रिजिडिटी पण आहे, फ्लेक्सिबिलिटी पण आहे, तुम्ही चेंज करू शकता. फक्त तुम्हाला मेजॉरिटी तुम्हाला आणावं लागेल, ठीक आहे. आता पुढचं आहे चौथं म्हणजे फेडरल स्कीम, फेडरल सिस्टीम विथ युनिटरी बायस. फेडरल सिस्टीम विथ युनिटरी बायस, ठीक आहे. आता फेडरल सिस्टीम म्हणजे काय की फेडरेशन कसं असू शकतं की एक हे असणार 2
गव्हर्नमेंट असू शकणार किंवा पॉवर डिस्ट्रीब्युशन असणार, फेडरेशन असणार आहे. पण फेडरेशन जरी असेल पण त्याचं काय असणार आहे, सेंट्रल हा स्ट्रॉंग असणार आहे. जरी पॉवर तुमच्याकडे असली तर सेंट्रल स्ट्रॉंग असणार आहे. ठीक आहे. तर मग काय आपण काय केलेलं आहे, डिव्हिजन ऑफ पॉवर दिले आहेत. मग स्टेटचं वेगळं काम आहे, सेंट्रलचं वेगळं काम आहे. पण स्टेट हे ओव्हरराईड नाही करू शकत सेंटरला. सेंटर जे म्हणेल फायनल काही डिसिजन घ्यायचे असेल तर सेंटरच्या हातामध्ये ते असेल. ठीक आहे. परत काय आपल्याकडे स्ट्रॉंग सेंटर आहे, सिंगल सिटीजनशिप आहे. आपण म्हणू शकतो हा तर आपलं फेडरल सिस्टीम तर आहे, तुमच्याकडे पण पॉवर आहे, आमच्याकडे पण पॉवर आहे. पण तुम्ही कितीही मेजॉरिटी असेल स्टेट लेवलला, सेंटर स्ट्रॉंगच राहणार. सेंटरच्या पलीकडे तुम्हाला जाता येणार नाही. स्टेटमध्ये पण काही लॉ चेंज करायचे असेल तर तुम्हाला शेवटी कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट आणावं लागेल. फॉर एक्झाम्पल आता सध्या चालू आहे मराठा आरक्षणचं. मराठा आरक्षणामध्ये जर काही चेंजेस आणायचे असतील तर तुम्हाला पहिले कॉन्स्टिट्यूशन मध्ये चेंज करावं लागेल. आता कितीही इथल्या गव्हर्नमेंट बोलल्या की आम्ही तुम्हाला रिझर्वेशन देऊ, जमणार आहे का? का बरं नाही जमत? कारण की तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये चेंजेस व्हा. सेंटर स्ट्रॉंग आहे, कॉन्स्टिट्यूशनला तुम्ही चेंज नाही करू शकत. ठीक आहे. आणि चेंज करायचं तुम्हाला फार मोठी तुम्हाला मशिनरी लागेल, त्याशिवाय तुम्हाला चेंज करता येणार नाही. ठीक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की अजून काय फ्लेक्झिबिलिटी पण आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये, गरजेची म्हणजे जेव्हा गरज पडेल आपण तेव्हा चेंज करू शकतो. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून फेडरल सिस्टीम विथ युनिटरी बायस. ठीक आहे. आता काही गोष्ट अशी, एक हिस्टोरियन केसी वियर लिहून घ्या. केसी वियर, केसी वियर, सॉरी स्पेलिंग ही आहे VEAWHEARE वियर, केसी वियर. यांचं काय म्हणणं आलं, हे फेडरल इन फॉर्म कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीत म्हणतात ते फेडरल इन फॉर्म बट युनिटरी इन स्पिरिट किंवा क्वासी फेडरल म्हणतात ते, क्वासी फेडरल. ठीक आहे. बार्गेनिंग फेडरल हे प्रश्न विचारले जातात तुम्हाला. ठीक आहे. बार्गेनिंग फेडरल हे म्हणतात किंवा फेडरलिझम हे म्हणतात मॉरिस जोन्स. मॉरिस जोन्स काय म्हणतात, बार्गेनिंग फेडरलिझम. गरजेनुसार फेडरल बनवता येऊ शकतं. ठीक आहे. पुढचा फिफ्थ वन जे आहे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट पहिले सांगितलेलं तुम्हाला की आपण ब्रिटिशांकडनं घेतलं पार्लमेंटरी सिस्टीम. ठीक आहे. आता पार्लमेंटरी फॉर्म इंडियामध्ये कसं आहे, सर्वात पहिल्यांदा की आपल्याकडे काय प्रेझेन्स कसं आहे, नॉमिनल प्लस रिअल एक्झिक्युटिव्ह. नॉमिनल रिअल एक्झिक्युटिव्ह कोण आहेत, आपले प्रेसिडेंट आहेत, म्हणजे ते शिक्का देण्यासाठी आहे. आणि आपल्याकडे प्राईम मिनिस्टर रिअल एक्झिक्युटिव्ह. जसं युएसए मध्ये काय कंपॅरेटिव्ह जर केलं, कंपॅरिझन जर केलं आपण, युएसए मध्ये प्रेसिडेंट आहे. युएसएचा कधी प्राईम मिनिस्टर ऐकलाय का आपण? ठीक आहे. किंवा तो पॉवरफुल आहे असं कधी ऐकलंय का? प्राईम मिनिस्टर आहे की नाही ते पण बघावं लागलं आपल्याला. ठीक आहे. प्राईम मिनिस्टर जसं आपल्याकडे प्राईम मिनिस्टर इथे आहेत सध्या नरेंद्र मोदी, ते पॉवरफुल आहेत. ठीक आहे. आणि तिकडे जे जो बायडन असेल किंवा कमला हॅरिस वगैरे किंवा आता डोनाल्ड ट्रम्प येणार आहेत ते आता ते रिअल एक्झिक्युटिव्ह झाले. नॉमिनल म्हणजे ज्यांच्या नावानं आपण चालवतोय राष्ट्रपतीच्या नावानं, ते नॉमिनल प्लस रिअल एक्झिक्युटिव्ह. आता आपल्याकडे काय अजून सिस्टीम आहे, मेजॉरिटी पार्टी रूल आहे. मेजॉरिटी पार्टी. ठीक आहे. जी पार्टी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जिंकून येईल ते काय असणार आहे, मेजॉरिटीमध्ये असणार आहे आणि ते लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह मध्ये काम करणार. ठीक आहे. आता गोष्ट अशी जर सरकारकडनं काही चुकलं, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी टू लेजिस्लेचर. आता अपोजिशन पण पार्टी आपल्याकडे, तर मग त्यांना काँग्रेस जे काय असेल, काँग्रेस असेल, जेडीयू असेल, कोणत्याही मोठ्या मोठ्या पार्ट्या ज्या अपोजिशन मध्ये बसलेल्या आहेत त्यांना हे काय करणार, जबाबदार असणार, त्यांना उत्तरदायी असणार आहेत, जनतेला पण असणार आहेत, त्या पार्टीला पण असणार आहेत. ठीक आहे. ही ब्लेंडिंग आहे आपल्याकडे. ठीक आहे.
सर्वात महत्वाचं आहे की लिडरशिप असणारे जो नेता बनवला जाईल त्यालाच प्राईम मिनिस्टर, त्यालाच चीफ मिनिस्टर वगैरे बनवलं जाईल पुढे जे काय असेल ते, ठीक आहे. परत डिझोल्युशन पण होऊ शकतं लोकसभेचं. जर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीच्या विरोधात जर तुमचं नो कॉन्फिडन्स मोशन झाला, नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे यांच्या सत्तेवरती किंवा यांच्या गव्हर्नमेंटवरती आम्हाला विश्वास नाही आहे, तर मग ते वोट करणार आणि त्यांना पाय उतार व्हावं लागेल, म्हणजे त्यांना त्यांचं पद सोडावं लागेल, ठीक आहे. मध्ये तुम्हाला एक माहिती आहे राज्यसभेचे एक होते का लोकसभेचे होते, लोकसभेचे जे स्पीकर होते धनकर राज्यसभेचे होते, ठीक आहे. तर त्यांच्या विरोधात एक नो कॉन्फिडन्स मोशन आलता. तर हे काय असतं की त्या स्पीकरची जी लायबिलिटी आहे की जे स्पीकरची जी त्यांच्यावरती आमचा कॉन्फिडन्स नाही, ठीक आहे. या प्रकारे आपलं ते ब्लेंडिंग वगैरे आहे, ठीक आहे. सर्वात महत्वाचं आहे आपल्याकडे इलेक्टेड हेड आहे. ब्रिटिशांसोबत जर कम्पेअर केलं, कारण की आपण पार्लमेंटरी सिस्टम तर ब्रिटिशांकडनंच हे करू शकतो, आपल्याकडे इलेक्टेड हेड आहे पण त्यांच्याकडे मोनार्कियल हेड आहे. पण आपला पण तो इलेक्टेड हेड कोणता, तो रिअल एक्झिक्युटिव्ह प्राईम मिनिस्टर, ठीक आहे. सर्वात महत्वाचं आहे. ओके, पुढचं काय, सिक्स्थ पार्ट जो आहे सायलेंट फीचर 6वा जो आहे सिंथेसिस ऑफ पार्लमेंटरी सॉव्हर्निटी अँड ज्युडिशियल सुप्रीमसी. काय 6वा पॉइंट काय, सिंथेसिस ऑफ पार्लमेंटरी सॉव्हर्निटी अँड ज्युडिशियल सुप्रीमसी, ठीक आहे. आता हे जे आहे पार्लमेंटरी सॉव्हर्निटी हे जे घेतलं आपण ब्रिटिशांकडनं घेतलेलं आहे, ब्रिटिशर्स पार्लमेंटरी सॉव्हर्निटी. पण ज्युडिशियल सुप्रीमसी जे ज्युडिशरी सांगेल, जे कोर्ट सांगेल, जे कॉन्स्टिट्यूशन सांगेल, जे संविधान सांगेल ते ऐकावं लागेल. हे कोणाकडनं घेतलं आपण, युएसए कडनं घेतलं. यांचं ब्लेंड आपण केलंय, ठीक आहे. पार्लमेंट तर इथून घेतली आपण, पण ज्युडिशरी पण जे आपली आहे त्यांचं जे नॉमिनेशन आहे किंवा त्यांची जी पावर आहे ह्याला तर याच्यावरती कोणीच नाही, पण ह्यांच्यापेक्षा सुप्रीम कोणीच नाही, ठीक आहे. जर ज्युडिशरीने सांगितलं, जसं 1976-75च्या अराउंड सांगण्यात आलं होतं की 71चं इंदिरा गांधीजींचं जे इलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये काही माल प्रॅक्टिसेस झाले होते, ऐकावं लागलं, गव्हर्नमेंटला पण ऐकावं लागलं, ठीक आहे. म्हणजे काय, ज्युडिशरी स्ट्रॉंग आहे, ज्युडिशरीला तुम्ही हात लावू शकत नाही, ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट मध्ये आपण शिकणार ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, ठीक आहे, आर्टिकल 14 मध्ये वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. तर हे असं सिंथेसिस हे तुम्हाला कोणत्याच देशामध्ये, कोणत्याच कॉन्स्टिट्यूशन मध्ये सापडणार नाही. नेक्स्ट वन काय, इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडेंट ज्युडिशरी. इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडेंट ज्युडिशरी. याचा अर्थ काय, इंटिग्रेटेड म्हणजे यांची स्वतःची एक सिस्टीम आहे की कॉन्स्टिट्यूशन त्यांना पावर दिलेली, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय, ज्युडिशियल सिस्टीम मध्ये आपलं सुप्रीम कोर्ट वगैरे जे आपले ज्युडिशरी आहे ते टॉप मध्ये असणार. त्यांचा जो डिसिजन आहे त्याला कोणी हॅम्पर करू शकणार नाही, त्याला कोणी अडवू शकणार नाही, त्याला कोणी चॅलेंज करू शकणार नाही. जर हेरार्की मध्ये जर असेल तर टॉपच्या हेरार्की मध्ये असेल सुप्रीम कोर्ट, त्याने जर डिसिजन दिलं फायनल. त्याच्या पुढं आहे थोडंसं प्रेसिडेंटला, पण त्या प्रेसिडेंटच्या पण मनावरती, पण त्यांना पण एक्झिक्युटिव्ह सांगणार की हा तुम्हाला काही गोष्टी आहेत तुम्हाला माफ करायचं करा वगैरे, किंवा सांगतात ते बॅकग्राऊंड सांगतात काय करायचं काय नाही, ठीक आहे. पुढचं याच्यानंतर इंडिपेंडंट ज्युडिशरी का, कारण की कितीही गव्हर्नमेंटनं त्यांची इन्व्हॉल्वमेंट दाखवली ज्युडिशरीमध्ये तरीही कोणतेही कोर्टाचे डिसिजन ते चेंज करू शकत नाहीत, ठीक आहे. कोर्ट जे सांगेल, जो कोर्ट बोलेगी, जो बताएगी
वो फाइनल रहेगा. ठीक आहे, कळते हे. पुढचं 8th वन, फंडामेंटल राईटला मी FR म्हणून लिहितोय. FR फंडामेंटल राईट. आता याच्यामध्ये आपल्याला पार्ट 3 मध्ये येतं फंडामेंटल राईट. तर पहिलं त्याच्यामध्ये FR मध्ये राईट टू इक्वेलिटी आहे. राईट टू इक्वेलिटी हे तुमचं आर्टिकल 14 टू आर्टिकल 18 आहे. ठीक आहे. परत राईट टू फ्रीडम आहे 19 टू 23. ठीक आहे, किती 22. व्हेरी गुड. आर्टिकल 19 टू आर्टिकल 22. नंतर तुमचं काय राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन आर्टिकल 23 आणि आर्टिकल 24. ठीक आहे. नंतर काय राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन 25 टू 28. ठीक आहे. आणि कल्चरल अँड एज्युकेशनल राईट आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30. ठीक आहे. आणि राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज दॅट इज कॉल्ड एज रिट. ठीक आहे. तर ते आहे आर्टिकल 32. एक मध्ये मूवी आलता बघा, जय भीम नावाचा. एक सूर्या ऍक्टर आहेत ते, त्यांनी एक मूवी बनवला होता. त्यांनी एक हिबियस कॉर्पस त्याच्यामध्ये नाही का, एक ट्रायबल पर्सन गायब होतो, त्याची जी वाईफ आहे ती केस करते की माझा नवरा मिसिंग आहे, मग त्याच्यावरती हिबियस कॉर्पस ते जे आहे ते आर्टिकल 32च्या अंडर येतात. ते 5 अशा रेट्स आहेत. ठीक आहे. मॅन्डामस, हिबियस कॉर्पस, सर्शोरारी, कोवरंटो आणि प्रोहिबिटरी. या 5 गोष्टीच्या बेसिसवरती तुम्ही रिट पिटिशन टाकून डायरेक्ट सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मध्ये जाऊ शकता. हायकोर्ट मध्ये जायचं तर आर्टिकल 226 आणि जर सुप्रीम कोर्टात जायचंय आर्टिकल 32. हे मेन आहे. ठीक आहे. सर्वात महत्वाचं फंडामेंटल राईट. बरं, फंडामेंटल राईट आपण कोणाकडनं घेतले? USA. व्हेरी गुड. ठीक आहे. आता फंडामेंटल राईट त्या आहेत, पण फंडामेंटल राईट जेव्हा इमर्जन्सी असेल, ठीक आहे, तुम्हाला तर राईट भेटतील, पण जेव्हा इमर्जन्सी असेल ते पण त्या रिस्ट्रिक्टेड आहेत काही ठिकाणी. फक्त तुमचं आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 याला रिस्ट्रिक्शन नाहीये. आर्टिकल 20 काय माहितीये? शोधा. आर्टिकल 21 काय? राईट टू लाईफ, सर्वात महत्वाचं. ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही, शोधून सांगा मला ते. आर्टिकल 9 म्हणतो, 9th पॉइंट जो आहे, सेलियंट फीचर जो आहे कॉन्स्टिट्यूशनचा, तो कोणता आहे? DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ठीक आहे. आता डॉक्टर BR आंबेडकर काय सांगतायत? DPSP इज अ नॉवेल फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हे प्रश्न विचारले जातात पॉलिटीमध्ये की कोणी म्हणलेलं आहे, आपण नाही का 10वीला कोणी कोणास म्हटले त्या टाईप. ठीक आहे. नॉवेल फीचर कोण म्हणतंय? तर मग असे भरपूर असे काही हिस्टोरियन्स नाव येतील मध्ये. आपल्याला BR आंबेडकरांचं नाव टाकताना आपल्याला कसं वाटतं की ॲज अ इंडियन एवढं भारी बोलले तर एखादा फॉरेनरच बोलला असणार आहे, पण ऍक्च्युली ते कोण म्हणतात? डॉक्टर BR आंबेडकर. ठीक आहे. आता DPSP ह्या ज्या हे होतात, ठीक आहे, क्लासिफाय होतात DPSP 3 भागामध्ये. एक सोशलिस्ट, एक गांधीयन प्रिन्सिपल, सोशलिस्ट प्रिन्सिपल, गांधीयन प्रिन्सिपल आणि लिबरल प्रिन्सिपल. ठीक आहे. आपण एक एक करून पाहू जेव्हा वेळ असेल तेव्हा. ठीक आहे. पण DPSP जे आहे ते नॉन जस्टिसिएबल आहे. फंडामेंटल राईट जे आहे ते जस्टिसिएबल. जस्टिसिएबल म्हणजे आपलं जर फंडामेंटल राईटचं हनन झालं तर आपण गव्हर्नमेंटच्या विरोधात केस करू शकतो. DPSPच्या विरोधात करू शकत नाही. ते फक्त काय, त्यांना गाईडलाईन आहेत त्या की तुम्ही तुमचं राज्य कारभार किंवा सरकार तुम्ही अशा प्रकारे चालवलं पाहिजे. ठीक आहे. हे DPSP आपण कोणाकडनं घेतला? आयरिश प्रिन्सिपल आहे ते. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचं 10th वन, फंडामेंटल ड्युटीज. ठीक आहे. आता फंडामेंटल ड्युटी हे कधी आणलं होतं? 86th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 2002. 86th CAA. ठीक आहे.
कधी आणलं होतं हे? नक्की? मी एक तुम्हाला खोटं सांगितलं. हे 86 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 2002 पासून नाही आणलेलं. सांगा तुम्ही, चला कधी आणलेलं आहे? नाही, बरं ठीक आहे, चला शोधून काढा. मी तुम्हाला सांगू 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आणि 86th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट हे शोधा तुम्ही. ठीक आहे. 42nd नुसार त्याच्यामध्ये 10 फंडामेंटल ड्युटी आणल्या आणि 86th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट मध्ये एक फंडामेंटल ड्युटी ऍड केलेली आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ते पण पार्ट 4A मध्ये. पार्ट 4A मध्ये म्हणजे 51A याच्या अंतर्गत आपलं फंडामेंटल ड्युटी येतात. ठीक आहे. पुढचं काय आपलं? सेक्युलर स्टेट. सेक्युलर स्टेट म्हणजे काय? स्टेट म्हणजे काय असणार आहे? गव्हर्नमेंट बॉडी असणार आहे. गव्हर्नमेंट बॉडी. ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट जे एक्झिक्युटिव्ह बॉडीज असतात, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असतात, ते स्टेट असणार. सेक्युलर स्टेट म्हणजे काय? सेक्युलर हा वर्ड कुठून आलेला आहे की सेक्युलर म्हणजे कोणत्याही याचा, देशाचा म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा कोणताही किंवा आपल्या देशाचा कोणताही धर्म नाही आहे, सगळे धर्म एक समान आहे, सर्व जाती एक समान, असं ते सांगतं सेक्युलर स्टेट. म्हणजे जसं बाकी तुम्ही जर गेले तर हे पाकिस्तानात काय इस्लामिक स्टेट रिपब्लिक आहे, ते इस्लामिक रिपब्लिक आहे म्हणजे इस्लाम ह्या धर्माला ते मानतो. ते आपल्या मत तसं नाहीये. ते आता हे प्रिएम्बल मध्ये सेक्युलर स्टेट कधी ऍड केलं? 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट. ठीक आहे, 1976. ठीक आहे. आता काय सेक्युलर स्टेट म्हणजे काय? अजून काय सांगते सेक्युलर स्टेट की तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमचा फेथ, बिलीफ, रिलिजियस प्रॅक्टिस तुम्ही फॉलो करू शकता, तुम्ही तुमच्या हिशोबाने. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं? तुम्ही तुमचा धर्म वगैरे प्रचार करू शकता, म्हणजे आर्टिकल 25 टू आर्टिकल 28 पर्यंत ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. परत तुमच्या आर्टिकल 29, आर्टिकल 30 म्हणजे हा DPSP मध्ये पण येतो. म्हणजे सेक्युलर स्टेट असायचं कारण काय? तर तुमचं 29, 30 काय सांगतं की जेवढ्या रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स आहेत, ठीक आहे, त्यांना त्यांचा जे प्रॉपर्टी आहे ते मेंटेन करू शकता, प्रॉपर्टी ठेवू शकता, अशा प्रकारे आहे. ठीक आहे. आता राईट आर्टिकल 14 याच्यामध्ये सेक्युलर स्टेट का आपण म्हणू शकतो? आर्टिकल 14 आहे. आर्टिकल 14 सांगतं इक्वलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, या सगळ्या गोष्टी आहेत, ते सगळे कायद्यासमोर एक समान. पुढचं आहे आर्टिकल 15, आर्टिकल 16 लक्षात ठेवा. परत आर्टिकल 25 काय सांगतो की फ्रीडम ऑफ प्रोपोगेट रिलीजन, प्रॅक्टिस अँड प्रोपोगेट रिलीजन. ठीक आहे. परत काय त्यांचं आर्टिकल 26 राईट टू मॅनेज देअर रिलिजियस अफेअर्स. ठीक आहे. रिलिजनचं जे काय म्हणजे समजा जर हिंदू असेल तर तो मंदिरात जाईल, मुस्लिम असेल तर नमाज पडेल, 5 टाइमची नमाज, ख्रिश्चन असेल तर तो त्याच्या याच्यामध्ये जाईल, चर्चमध्ये जाईल. ठीक आहे. सिख असेल तर गुरुद्वारामध्ये जाईल. आता सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आर्टिकल 27 काय सांगतं की ज्या काही रिलिजियस प्लेसेस आहेत, ठीक आहे, तर श्राईन्स आहेत, ते होली श्राईन्स, त्यांना टॅक्स वगैरे त्याच्यापासून काय असणार आहे, एक्झम्पशन असणार आहे. ते आर्टिकल 28 काय सांगतं? कोणतीही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असेल विच इज रन बाय गव्हर्नमेंट, तिथे तुम्हाला रिलिजियस इन्स्ट्रक्शन देता येणार नाही. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आर्टिकल 29 काय सांगतो की कोणतेही रिलिजियस मायनॉरिटी असेल, ठीक आहे, आता डिस्कस करू पुढे की रिलिजियस मायनॉरिटी क्या रहती है, लिंग्विस्टिक मायनॉरिटी क्या होती है. ठीक आहे. राईट टू कन्झर्व दॅट मायनॉरिटी म्हणजे आता जे काय असेल तुमचं डिस्टिंक्ट लँग्वेज असेल, डिस्टिंक्ट स्क्रिप्ट असेल. आता स्क्रिप्टच्या बाबतीत म्हटलं तुम्ही मोडी लिपी ऐकली असेल, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या राजमुद्रेवरती लिहिलं आहे ना, तर ती मोडी लिपी आहे ना, ते प्रतिपचंद्र लेखे व या जे आहे ती मोडी लिपी आहे. मग ह्याच्यामध्ये लिहिणारे बोलणारे पण कमी आहेत, मग ते पण कन्झर्व केलं पाहिजे.
मग ह्याच्यासाठी जर कोणी प्रोग्राम केला तर त्यांना फ्रीडम आहे, तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. परत आर्टिकल 30 काय सांगतं, एस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑफ देअर चॉईस. ठीक आहे, चालू शकतं वगैरे. आणि एक आहे सेक्युलर, याच्यामध्ये काय युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC आर्टिकल 44. आता हे DPSP मध्ये येतो. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आता 12th फॅक्टर काय, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी. युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी. युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी. पहिले काय होतं, 21 वय होतं. ठीक आहे, मतदान करायचं. नंतर काय केलं, 21 वरून 18 वरती आणलं. कोणी आणलं, राजीव गांधी यांनी. कधी आणलं, 1998 ला, 1989, 88 का 89. ठीक आहे, ऍक्च्युली ते 89 मध्ये आणलंय, पण तो जो ऍक्ट आणला होता, अमेंडमेंट ऍक्ट, तो 1988 मध्ये आलता. ठीक आहे, तो कोणता होता, अडल्ट फ्रँचायझी आपण 21 वरनं 18 वरनं आणलं. तर कोणतं होतं, 61st CAA, 61 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट, यानुसार आपण काय केलं होतं, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी मध्ये एज चेंज केलं होतं 21 वरून 18. ठीक आहे. पुढचं काय महत्वाचं, सेलियंट फीचर, सिंगल सिटीजनशिप. ठीक आहे, आपण थोड्या पूर्वी डिस्कस केलं होतं. ठीक आहे, लेक्चर सुरू व्हायच्या पहिले, की पाकिस्तानी ब्युरोक्रॅट्स आहेत, 22,000 पाकिस्तानी ब्युरोक्रॅट्स, यांना काय ड्युअल सिटीजनशिप. भारतामध्ये तसं अलाउड आहे का, नाही अलाउड, अजिबात नाही. तुम्हाला राहायचं तर इथं, हां बेशक तुम्ही बाहेर जा कमवायला, कमाने जाओ, वहाँ पे कमा के यहाँ पे आओ, पैसा भेजो ना भेजो, वहाँ पे प्रॉपर्टी खरीद लो, क्या करना है कर लो, लेकिन आपको तय करना पड़ेगा यहाँ की सिटीजनशिप चाहिए या वहाँ की चाहिए. ठीक आहे. मध्ये आलं न्यूज मध्ये की अक्षय कुमार कॅनेडियन सिटीजन आहे. ठीक आहे, दीपिका पादुकोणला काहीतरी दुसऱ्या कोणतरी रोमानिया का कुठली तरी सिटीजनशिप आहे. आता ते विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची इच्छा आहे की बाबा लंडनला जाऊन स्थायिक व्हायचं. ठीक आहे, मग हे असताना ते सिटीजनशिप त्यांना जमती इथली, त्यांना काय सोडावी लागते, या सगळ्या तुम्हाला गोष्टी माहीत असल्या पाहिजे. ठीक आहे. आता मग तुम्ही म्हणताल की सर जर कॅनडाची सिटीजनशिप होती, अक्षय कुमार, आपण सिटीजनशिप जेव्हा डिस्कस करतो तेव्हा बोलू आपण, तर मग भारतामध्ये कसं करावं, राहू शकतो. कॅनडा गव्हर्नमेंटनं दिलं असेल, पण त्यांनी एक्सेप्ट तर केलं पाहिजे, आणि एक्सेप्ट करताना त्याला सांगावं लागेल की मला कॅनेडियन सिटीजनशिप पाहिजे. त्यामध्ये हे पण इश्यू पण झाला भरपूर. नंतर अक्षय कुमारने सांगितलं होतं की मी पिक्चरमध्ये यायच्या पहिले मला एक बिझनेस करायचा होता कॅनडामध्ये, इम्पोर्ट एक्सपोर्टचा वगैरे. त्यासाठी तिथं मला काही डॉक्युमेंट्स वगैरे लागत होते किंवा तिथं स्थायिक व्हायला पाहिजे होतं. असं काही नॉर्म्स असतील त्यांचे गव्हर्नमेंटचे, कॅनेडियन गव्हर्नमेंटचे, त्यानुसार मी ते घेत होतो असं त्यांनी सांगितलं, ते टाळलेलं. पुढचं आहे 14 इंडिपेंडंट बॉडीज. आता इंडिपेंडंट बॉडीज म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट आहे. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट तर आहेच, ते वेगळं आपण डिस्कस केलंय. हा काय कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, त्याच्यावरती कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा किंवा गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाही राहू शकत. ठीक आहे. नंतर UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, इंडिपेंडंट बॉडी, ते त्यांच्या लेवलला काय एक्झाम कंडक्ट करतात, रिझल्ट डिक्लेअर करतात, ब्युरोक्रॅट्स सिलेक्ट करतात वगैरे. ठीक आहे. स्टेट PSCs आहेत, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन्स आहेत. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी इंडिपेंडंट बॉडी आहेत. आपल्याकडे सर्वात महत्वाचं इमर्जन्सी प्रोव्हिजन्स, जे की आपल्या इंदिरा गांधी यांनी लावल्या होत्या. ठीक आहे. कोणतं आहे नेक्स्ट, इमर्जन्सी प्रोव्हिजन. 15 काय, इमर्जन्सी प्रोव्हिजन्स.
आपल्याकडे आहे. ठीक आहे, 3 प्रकारचे आहेत. कोणते कोणते? सबसे पहिले कौन सा है? नॅशनल इमर्जन्सी. नॅशनल इमर्जन्सी. नॅशनल इमर्जन्सी याचा आर्टिकल कोणाला माहिती आहे का? आर्टिकल 352. आर्टिकल 352. आता नॅशनल इमर्जन्सी का बरं होते? हे ऑन ग्राउंड ऑफ वॉर और एक्सटर्नल ॲग्रेशन हे असणार नॅशनल इमर्जन्सी. ठीक आहे. स्टेट इमर्जन्सी. स्टेट इमर्जन्सी. इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रेसिडेंट रूल. प्रेसिडेंट रूल. ठीक आहे. आर्टिकल 356. ठीक आहे. ऑन द फेलियर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी इन द स्टेट्स. ठीक आहे. माहिती आहे इंदिरा गांधी यांच्या काळात 9 ते 10 अप्रॉक्सिमेटली स्टेटमध्ये हे मशिनरी फेलियर झालं म्हणून इंदिरा गांधीने इमर्जन्सी आणली होती, प्रेसिडेंट रूल. ते डायलॉग फेमस होते त्या काळात. इंदिरा म्हणजे इंडिया, इंडिया म्हणजे इंदिरा. ठीक आहे, डायलॉग फेमस होता. फायनान्शियल इमर्जन्सी ही कधी आतापर्यंत आलेली नाहीये भारतामध्ये. फायनान्शियल इमर्जन्सी. ठीक आहे. आर्टिकल 360 ही वर्स्ट कंडिशन आहे, वर्स्ट केस आहे. ते नंतर आहे 16th 3-tier गव्हर्नमेंट. 3-tier गव्हर्नमेंट. ठीक आहे. 3-tier गव्हर्नमेंट. 74th कॉन्स्टिट्यूशनल आणि 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. ठीक आहे. याच्यानुसार काय आपलं काय आणलं होतं? लोकल गव्हर्नमेंट, ग्रामपंचायत, म्युन्सिपॅलिटी. ठीक आहे. म्हणजे काय? विलेज लेवलवरती राहणार. ठीक आहे. स्टेट लेवलवरती राहणार आणि सेंट्रल लेवलवरती राहणार. या प्रकारे तुमची गव्हर्नमेंट असणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आपण शेड्यूल्स जे आहेत. ठीक आहे. एक एक करून शेड्यूल पाहूया काय असतात काय नाही. ठीक आहे. हे तर आपला सेलियंट फीचर झालंय. आता महत्वाचे जे आर्टिकल्स आहेत जे की फंडामेंटल राईट्स असेल वगैरे किंवा तुमचे पार्ट्स आहेत, इम्पॉर्टंट आर्टिकल्स. ठीक आहे. तुम्हाला लिस्ट पाठवून देईल मी काय काय आहेत ते वगैरे, त्याच्यावरती प्रश्न विचारायचा. शेड्यूल जर पाहिलं. ठीक आहे. शेड्यूल्स. नाव वी विल डिस्कस शेड्यूल. फर्स्ट शेड्यूल मध्ये काय आहे? नेम ऑफ स्टेट्स आहे. ठीक आहे. त्यांचा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन आहे. ठीक आहे. नंतर नेम ऑफ युनियन टेरिटरीज अँड देअर एक्सटेंट शेड्यूल 1 मध्ये. ठीक आहे. आर्टिकल 1 to 4 त्याच्यामध्ये येतात. 1 ते 4 आर्टिकल 1 to 4 फर्स्ट शेड्यूल मध्ये. सेकंड शेड्यूल काय आहे? प्रोविजन्स रिलेटिंग टू अलाउन्सेस. ठीक आहे. एमोल्युमेंट्स अँड प्रिव्हिलेजेस. ठीक आहे. ऑफ कोणाचं? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. परत गव्हर्नर्स ऑफ स्टेट्स. ठीक आहे. स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा. परत चेअरमन अँड डेप्युटी चेअरमन ऑफ राज्यसभा. स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली स्टेट्स. ठीक आहे. चेअरमन अँड डेप्युटी चेअरमन ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल स्टेट्स. जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, जजेस ऑफ हाय कोर्ट आणि कॅग यांचे काय असणार आहे? तुमच्या सॅलरी, अलाउन्सेस, एमॉल्युमेंट्स याच्यामध्ये काय असणार आहेत? इन्क्लूड असणार आहेत. ठीक आहे. थर्ड शेड्यूल. थर्ड शेड्यूल काय असणार आहे? ओथ अँड अफर्मेशन. काय? ओथ अँड अफर्मेशन. ओथ अँड अफर्मेशन कोणाचे? युनियन मिनिस्टर्स. परत कॅन्डिडेट्स फॉर इलेक्शन टू द पार्लमेंट ते असतील. ठीक आहे. MP मेंबर ऑफ पार्लमेंट, जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, कॅग ऑफ इंडिया, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. ठीक आहे. स्टेट मिनिस्टर्स काय? कॅन्डिडेट्स फॉर स्टेट इलेक्शन जे MLAs आहेत त्यांचे. ठीक आहे. MLC म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ते विधान परिषदेवरती जाणार आहे ते. परत जजेस ऑफ हायकोर्ट
त्यांच्या सगळ्यांचे ओथ अँड अफर्मेशन त्याच्यामध्ये असतील. फोर्थ शेड्यूल काय सांगतं? सॉरी, फोर्थ शेड्यूल काय असणार आहे? काय? अलोकेशन ऑफ सीट्स इन राज्यसभा. ठीक आहे, सीट्स इन राज्यसभा. ठीक आहे, सीट्स इन राज्यसभा. ठीक आहे. फिफ्थ शेड्यूल काय? काय? ऍडमिनिस्ट्रेशन अँड कंट्रोल ऑफ शेड्यूल्ड एरियाज अँड शेड्यूल्ड ट्राइब्स. ठीक आहे, शेड्यूल्ड एरियाज आणि शेड्यूल्ड ट्राइब्स. ऍडमिनिस्ट्रेशन अँड कंट्रोल ऑफ शेड्यूल्ड एरियाज अँड शेड्यूल्ड ट्राइब्स. शेड्यूल्ड ट्राइब्स. सिक्स्थ काय आहे? ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ट्रायबल एरियाज इन द स्टेट ऑफ आसाम, मेघालय, त्रिपुरा अँड मिझोरम. 4. ठीक आहे, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. 6th शेड्यूल. त्याच्यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि काय? मिझोरम. ठीक आहे. 7th शेड्यूल. 7th शेड्यूल काय असणार तुमच्या? लिस्ट, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचं काय? युनियन लिस्ट. युनियन लिस्ट किती आहेत? करंट युनियन लिस्ट 100. ओरिजिनली किती होत्या? 97. नंतर काय? स्टेट लिस्ट. स्टेट लिस्ट 61. पहिले ओरिजिनली किती होत्या? 67. नंतर काय? कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे काय? युनियन पण करणार, स्टेट पण करणार ते काम. ठीक आहे. तर हे ओरिजिनली किती होतं? आता सध्या 52 आहे. ओरिजिनली किती होतं? 47. ओके, बरोबर आहे ना? आता मला एक सांगा, रेल्वे युनियन मध्ये येतात. ठीक आहे. डिफेन्स तिथे येतं. स्टेट मध्ये पोलीस हा स्टेट सब्जेक्ट आहे. आता कॉन्करंट कोणतं असू शकतं? एज्युकेशन, हेल्थ. एज्युकेशन आणि हेल्थ हे काय असणार आहे? कॉन्करंट. ठीक आहे. 8th शेड्यूल. लँग्वेज. 8th शेड्यूल काय असणार आहे? लँग्वेज. किती आहेत टोटल? ओरिजिनली किती होत्या आणि आता किती आहेत? ओरिजिनली आता सध्या तर 22 आहेत. ओरिजिनली इट वॉज 14. ओरिजिनल सुरुवातीला, ओरिजिनल म्हणजे सुरुवातीला कॉन्स्टिट्यूशन जेव्हा बनलं होतं तेव्हा. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत? आसामीज, बेंगाली, बोडो, डोगरी किंवा डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नडा, काश्मीरी, कोकणी, मैथिली. ठीक आहे. मथाली किंवा मैथिली म्हणतात. तर हे माथिली हे कुठं होतं? जे बिहारचं नदन पार्ट आहे, म्हणजे ऍट द फूट हिल्स ऑफ नेपाळ, म्हणजे हिमालया, नेपाळचा काही भाग, तुमचा बिहारचा काही भाग, मैथिली लँग्वेज. ठीक आहे. सॉफ्ट स्पोकन पीपल. ठीक आहे. असं वाटतं की बोलतात तर डायरेक्ट रसगुल्ला पडतोय बाहेर, एवढे गोड बोलतात, लय भारी. ठीक आहे. मल्याळम, मणिपुरी. ठीक आहे. मराठी, नेपाली, ओडिया म्हणजे ओरिसा मधली, पंजाबी, संस्कृत, संथली. ठीक आहे. सिंधी, तमिळ, तेलुगू, उर्दू. ठीक आहे. आता सिंधी जी लँग्वेज आणली होती ती 21st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट तिथून आणली होती. 21st. ठीक आहे. कोकणी जी आहे, ठीक आहे, कोकणी, मणिपुरी, नेपाली 3 लँग्वेज आहेत. कोकणी,
म्हणजे आपला कोकणचा पाठ, रत्नागिरी, रायगड वगैरे. कोकणी, मणिपुरी, नेपाली हे 71st अमेंडमेंट ऍक्ट. ठीक आहे, 71st. नंतर काय, बोडो, डोंगरी, मैथिली, बोडो, डोंगरी, मैथिली, संथली. संथलला ऐकलं असेल, संथल रिबेलियन वगैरे. ठीक आहे, बोडो, डोंगरी, मैथिली, संथली हे 92nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 2003 इथून आणली होती. आणि ओरिया ही 2011 मध्ये 96th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट याच्यानुसार आणलं होतं. आणि तुम्हाला 22 लँग्वेज जर यायचे असेल, तुम्हाला त्या आपल्या शेड्यूल मध्ये आणायचं असेल, त्याचं महत्वाचं काय, एकदा त्याचं स्क्रिप्ट असली पाहिजे आणि मोर दॅन 10,000 बोलणारे व्यक्ती पाहिजे. बंजारा अशी लँग्वेज आहे का, बोलतात, भरपूर जण बोलतात, पण त्याची स्क्रिप्ट आहे का, नाही. मग ते याच्यामध्ये, पण माझं असं म्हणणं की हा अन्याय आहे की ज्या लँग्वेज, आता समजा ऐराणी आहे, ठीक आहे, ऐराणीला स्क्रिप्ट नाही आहे ना, स्क्रिप्ट नाही आहे ऐराणीला, पण ते बोलली जाते, किती भारी लँग्वेज आहे. ठीक आहे, आणि बंजारा पण तशीच आहे. ठीक आहे, चालेल. पुढचं कोणतं आहे, 9th शेड्यूल. हे काय आहे 9th शेड्यूल, ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू साठी आहे ते. ठीक आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू. 10th शेड्यूल, 10th फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे. काय, अँटी डिफेक्शन लॉ. अँटी डिफेक्शन लॉ. ठीक, अँटी डिफेक्शन लॉ. अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे काय, बरेच जण काय करायचे, पार्टी बदलायचं. इलेक्शन झालंय, इलेक्शन एका पार्टीकडनं लढणार, जिंकणार, जिंकल्यानंतर दुसऱ्या पार्टीत जाणार. आता काय वेगळं झालं, म्हणजे सुरू व्हायच्या अगोदर पार्टी बदलणार, मग तिथून हे करणार. काँग्रेसवाल्यांना असं वाटलं की बीजेपी मध्ये जाऊन फायदा राहील आपला. हा, बीजेपी जे आहे, तर समजा बीजेपीचं येणार यावेळेस, बीजेपी मध्ये जाणार. बीजेपी मधल्या लोकांना वाटलं काँग्रेसमध्ये जाऊन फायदा येतो, काँग्रेसमध्ये जाणार. ठीक आहे, या सगळ्या. आता बऱ्याच जण, मला पण भरपूर कन्फ्युजन व्हायचं की हे चालतं कसं काय. मग ते आपलं बाहेरच्या बाहेरच राहून पाठिंबा. मला तर नवीन गोष्ट कळली, हे 2019, 20, 21, 22 मध्ये झालं आपलं महाराष्ट्रामध्ये. म्हणजे शिवसेनेचे पण 2 ब्रांच झाले, आता राष्ट्रवादीचे पण 2 ब्रांच झाल्या. नवीन आहे, काय ना काय ते भारी ऐकायला भेटतंय. 11th शेड्यूल. 11th शेड्यूल याच्यामध्ये काय, इट स्पेसिफाईज अबाउट पार्ट्स, ऑथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पंचायत, ग्रामपंचायत. ठीक आहे, आता याच्यामध्ये जेवढे काही ग्रामपंचायत वगैरे असते, जर समजा देवस्थान असेल तर तिथं टॅक्स, त्याचं जे वाहनतळ वगैरे तुम्ही पाहिलं असेल, बऱ्याच ठिकाणी गावामध्ये देवी देवता असतात, तो जो कर लादायचा काय नाही, ते ग्रामपंचायत निर्णय करते. ठीक आहे, तर तेवढी पार आहे लोकल गव्हर्नमेंटला. ठीक आहे, गांधीजी सांगून गेले होते की लोकल गव्हर्नमेंटला किंवा गावांना मजबूत करा. ते आपण कधी आणलं, 92-93च्या काळात. तेव्हा फंड्स वगैरे आपल्याकडे आले, आपण काही गोष्टी केल्या. आणि लास्ट 12th शेड्यूल जे काय आहे तुमचं, पार्ट्स, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ म्युनिसिपॅलिटीज, महानगरपालिका, नगरपालिका. ठीक आहे, यांना ज्या ताकद देण्यात आली किंवा पार देण्यात आली तिथून आली. ठीक आहे, आता सर्वात महत्वाचा जो प्रश्न पडला जातो सोर्सेस वरती, हा महत्वाचा पार्ट आहे बघा, की इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे बनवलं आपल्या 4 फादर्सना, ठीक आहे, त्याचे सोर्सेस काय. सर्वात पहिल्यांदा आपला मेन सोर्स आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. मी थोड्या पूर्वी बोललो 200 प्रोव्हिजन, 200 प्लस प्रोव्हिजन, पण नियर अबाउट 250 प्लस प्रोव्हिजन्स, 250 प्रोव्हिजन्स हे आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट यांच्याकडनं घेतलं. म्हणजे फेडरल स्कीम, फेडरल सिस्टीम
तिथून आणली. ऑफिस ऑफ गव्हर्नर ते स्टेटमध्ये. परत ज्युडिशरी, पब्लिक सर्व्हिस कमिशन, ठीक आहे. इमर्जन्सी प्रोव्हिजन पण तिथून पण आणलेलं आहे आणि इमर्जन्सी आपण जर्मनीकडनं पण घेतलेलं आहे. आणि ऍडमिनिस्ट्रेशन, ठीक आहे. ऍडमिनिस्ट्रेशन पण आपण कुठून घेतलेलं आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. पुढचं नेक्स्ट, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. यांची देण काय? पार्लमेंट. आणि यांच्याकडनं आपण जवळपास 8 प्रोव्हिजन घेतलेले आहेत. ब्रिटिशांकडनं आपण काय घेतल्यात? 8 प्रोव्हिजन. कोणत्या? पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, ठीक आहे. लोकसभा, राज्यसभा. रूल ऑफ लॉ, लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर म्हणजे हाऊ दॅट एनी बिल बिकम ऍक्ट, जे काय आहे ती प्रोसिजर काय असली पाहिजे. सिंगल सिटिझनशिप. कॅबिनेट सिस्टीम म्हणजे काय असणार आहे कि मोस्टली जे अपने एग्जीक्यूटिव हेड है, एग्जीक्यूटिव हेड होने के बाद उनके 3 या 4 ऐसे इंपॉर्टेंट पोर्टफोलियो या इंपॉर्टेंट मिनिस्टर्स वही डिसाइड करेंगे. जैसे पीएम है, होम मिनिस्टर है, डिफेंस मिनिस्टर है, फाइनेंस मिनिस्टर है, खत्म हो गया बात. 3-4 जणच मिळून काय करणार? डिसीजन लेंगे. दैट इज कॉल्ड एज कैबिनेट, ठीक है. ओके. इसके बाद आता है यूएसए. ये हो गए ब्रिटिशर्स, हे अभी यूएसए कडनं काय घेतलं? सर्वात महत्वाचं जे नेहमी सगळ्यांचं फंडामेंटल. आता बघा, यूएसए आणि आयरिश कॉन्स्टिट्यूशन आहे, ठीक आहे. ह्यांचा हेल्प काय आपल्याला? फिलॉसॉफिकल जो पार्ट आहे आपला, फिलॉसॉफिकल इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा, हे त्यांच्याकडनं आलेलं आहे. फिलॉसॉफी, फंडामेंटल राईट कुठं होतं, काय होतं वगैरे, ते हे फिलॉसॉफी. हां, प्रत्येकाला मानवतेचे हक्क असले पाहिजे, ठीक आहे. फंडामेंटल राईट. इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी, हे महत्वाचं आहे, ठीक आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे एखादी केस आली की जर तुम्हाला असं वाटतंय की कोणासोबत अन्याय झाला, ती परत रिओपन होऊन त्याच्यावरती परत कारवाई होऊ शकते. ज्युडिशियल रिव्ह्यू, ठीक आहे. आता एक त्याच्यावरती एक पिक्चर आला होता, हल्ला बोल म्हणून. हल्ला बोल हा याचा आहे, अजय देवगण यांचा, ठीक आहे. अजय देवगणचा. त्याच्यामध्ये एक मुलीचा हाय प्रोफाईल मर्डर होतो. त्या मर्डरमध्ये ती मारली जाते. मारले गेल्यानंतर होतं असं की तिथे पाहणारे सगळे मोठ्या सेलिब्रिटीज असतात, हे पिक्चर मधल्या वगैरे, पण सगळे डिनाय करतात. पण आता ही गोष्ट अजय देवगणनी पाहिलेली असते, पण तो मना करतो. पण त्याच्यासोबत आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात, मग तो काय करतो? त्या मुलीसाठी स्टँड करतो. स्टँड केल्यानंतर त्याला काही अडचणी येतात वगैरे, याच्यावरती तो हल्ला बोल नावाचा पिक्चर आहे. आणि नंतर त्याला जेव्हा मारलं जातं किंवा त्याच्यावरती अटॅक होतो, नंतर ती केस, जनतेचा रोष पाहून ती केस परत रिओपन होते. दॅट इज कॉल्ड ज्युडिशियल रिव्ह्यू, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो. रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट, तिथूनच यूएसए मधनच हायकोर्ट जज आणि पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट जे आपल्याकडे आहेत, ठीक आहे, यूएसए कडनं आलेलं आहे. आयरिश कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे. डीपीएसपी, ठीक आहे, हाऊ वन स्टेट शुड बी रन. नॉमिनेशन ऑफ मेंबर्स टू राज्यसभा, हे कुठून आलं? आयरिश कॉन्स्टिट्यूशन कडनं आलं, ठीक आहे. आयर्लंड, ठीक आहे. मेथड ऑफ इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट, ठीक आहे. मेथड ऑफ इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट डिस्कस करूया प्रेसिडेंट जेव्हा चॅप्टर येईल तो. 5th वन, कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन. कॅनेडियन कडनं काय? फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर, ठीक आहे. रेसिडेड पावर्स टू सेंटर, जे स्टेटला काही पास दिल्यानंतर काही गोष्टी उरतात त्या सेंटरकडे असतील. अपॉइंटमेंट ऑफ स्टेट गव्हर्नर्स बाय द सेंटर्स. आता गव्हर्नर्स काय, कधीही कोणतीही गव्हर्नमेंट आल्यानंतर गव्हर्नर्सला काढू शकते. सेंटरमध्ये आलं की मग आपण आपल्या हिशोबाचे करू शकतो. बीजेपीने मध्ये केलं होतं की केरळला शीला दीक्षित होत्या, तर शीला दीक्षितला काढलं आणि बीजेपीने त्यांचा एक माणूस ठेवलं होतं गव्हर्नर. हे होतं ते असं. परत ॲडव्हायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट, म्हणजे
तुमच्या सबऑर्डिनेट कोर्ट्स जर काही चुकत असेल काय असेल त्यांना गाईड करायचं, त्यांना सांगायचं काम सुप्रीम कोर्ट करणार. हे कुठून घेतलं आपण? कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन कडनं घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन ऑस्ट्रेलियाकडनं काय घेतलं? ठीक आहे. कॉन्करंट लिस्ट स्टेटनं काय करायचं, सेंटरनं काय करायचं, तिथं फ्रीडम ऑफ ट्रेड. ठीक आहे. कॉमर्स अँड इंटरकोर्स ट्रेड कसा असला पाहिजे. जॉईंट सिटिंग ऑफ टू हाऊसेस, जर एखादं बिल पास होत नाहीये, लोकसभा राज्यसभा हे एकत्र बसून ती जी गुत्थी आहे, तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला पाहिजे. हे आपण कुठून घेतलं? ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट किंवा ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन कडनं घेतलेलं आहे. पुढचं वेमार कॉन्स्टिट्यूशन ऑफ जर्मनी. वेमार कॉन्स्टिट्यूशन ऑफ जर्मनी म्हणजे काय? इमर्जन्सी पाहिली होती 1935 त्याच्यामध्ये, पण फंडामेंटल राईटचं जे सस्पेन्शन असणार आहे इमर्जन्सीच्या दरम्यान ते आपण जर्मनीकडनं घेतलं. सस्पेन्शन ऑफ FR ड्युरिंग इमर्जन्सी. आपण हे पण पाहिलं. एक्सेप्शन कोण आहेत? आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21. ठीक आहे. पुढचं 8th USSR. ठीक आहे. सोव्हिएत कॉन्स्टिट्यूशन म्हणू शकतो. फंडामेंटल ड्युटीज, आयडियल ऑफ जस्टिस. जस्टिस मध्ये पण सोशल, इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल. ठीक आहे. हे प्रिएम्बल मध्ये जे घेतल्यात गोष्टी आपण, जस्टिस फिलॉसॉफी, हे कोणाकडनं घेतली आपण? USSR. ठीक आहे. 9th one फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन. फ्रेंच. आता इथून काय काय घेतलेलं आहे? रिपब्लिक सिस्टम, आयडियल्स ऑफ लिबर्टी, इक्वेलिटी अँड फ्रॅटर्निटी. लिबर्टी, इक्वेलिटी, फ्रॅटर्निटी, रिपब्लिक. लिबर्टी, इक्वेलिटी, फ्रॅटर्निटी हे पण फिलॉसॉफिकल आहे थोडंसं. ठीक आहे. हे पण आपण प्रिएम्बल मध्ये फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन मधनं घेतलेलं आहे. साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकाकडनं काय घेतलं आपण? अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, सुधारणा, दुरुस्ती जे करायची आपल्याला. ठीक आहे. आणि इलेक्शन ऑफ राज्यसभा मेंबर्स. इलेक्शन ऑफ राज्यसभा मेंबर्स. आणि 11 जापानकडनं काय घेतलं आपण? प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. जे कायद्यात सांगितलं आहे तेच आम्ही करणार, दुसरं काही नाही करणार. ठीक आहे. नाही करू शकता पण ते बघायचं जमतं नाही. आणि जे फायनल महत्वाचं जे राहिलं सेलियंट फीचर, ते की आपलं भारताची सर्वात मोठी अचिव्हमेंट मानली जाते, दॅट इज कोऑपरेटिव्ह सोसायटीज. सहकार कारखाना, सहकार कोऑपरेटिव्ह बँक. ठीक आहे. तुमच्यासारखे माझ्यासारखे गरीब लोक येणार, पैसे टाकणार, एका माणसाला इलेक्ट करणार, त्याला प्रेसिडेंट किंवा अध्यक्ष बनवलं जाणार, त्याला चेअरमन बनवलं जाणार, and that will be or he will be or she will be owner of that. ठीक आहे. सोसायटी. हे कधी आला? 97th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. 97th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 2011. ठीक आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटी. ठीक आहे. याच्यामध्ये त्या बनवू शकतात. तर कोऑपरेटिव्ह सहकार चळवळीचा कारखाना वगैरे. ठीक आहे. आता भरपूर अशा सहकार तत्वावरती भरपूर कारखाने आले महाराष्ट्रामध्ये, नगरमध्ये. ठीक आहे. परत आपल्याकडे कोऑपरेटिव्ह बँक आहे, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, औरंगाबाद कोऑपरेटिव्ह बँक, जालना कोऑपरेटिव्ह बँक, भरपूर अशा काही बँक वगैरे येतात. याच बेसिसवरती आलेल्या आहेत. ठीक आहे. आता काही नाही की बरंचसं असं म्हटलं जातं की आता नाही का, हाती चले बाजार कुत्ते भोके हजार, ही म्हणच आहे. आता ह्याला पण क्रिटिसिझम आहे. काही कामा नसायचे ब्रिटिशर्स वगैरे जे काय असायचे, आणि यांचे क्रिटिसिझम पण लई चित्र, म्हणजे तुम्ही लोकांकडनं मागून घेतलेलं आहे म्हणे. हे सांगा काय आता
काय करणार, याला म्हणतात बॉरोड कॉन्स्टिट्यूशन. क्रिटिसिझम काय आपल्या कॉन्स्टिट्यूशन वरती, बॉरोड कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे म्हटलं जातं की हॉच पॉच कॉन्स्टिट्यूशन, बॅग ऑफ बॉरोईंग, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. आता हे जे क्रिटिसिझम होतं, ह्या क्रिटिसिझमला आन्सर काय केलं होतं डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी, त्यांच्या शब्दात सांगतो, वन लाइक्स टू आस्क वेदर देअर कॅन बी एनिथिंग न्यू इन कॉन्स्टिट्यूशन फ्रेम ॲट दिस आर इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड. More than 100 years have rolled over when the first written constitution was drafted. It has been followed by many countries, reducing their constitution to writing etc etc. असं भरपूर त्यांनी मोठं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आम्ही काही याची ब्लाइंड कॉपी करत नाहीये, काही नाही, आम्ही आमच्या हिशोबानं ब्लेंड करतोय. बरोबर, त्यांनी एकदम शिस्तीत शाल श्रीफळ देऊन त्यांचा अपमान केलेला आहे. ठीक आहे. क्रिटिसिझम. दुसरं आहे कार्बन कॉपी ऑफ 1935 ऍक्ट. त्यामुळे ठीक आहे, आहे तर आहे, आहे तर आहे 1935. ठीक आहे. म्हणजे त्यांना असं दाखवायचं की ब्रिटिशांची सुप्रिमसी होती, त्यांनीच गव्हर्नमेंट ऍक्ट आणला, मग तुमचं कॉन्स्टिट्यूशन आम्हीच बनवलं, असं त्यांचं म्हणणं. ठीक आहे. पर डॉक्टर बी आर आंबेडकरांनी इथं पण शाल जोडी श्रीफळ देऊन इथं पण त्यांचा सत्कार केलेला आहे. ठीक आहे. ते पण क्रिटिसिझमला आन्सर काय देतात, ॲज टू द ॲक्युजेशन दॅट ड्राफ्ट Constitution has reproduced a good part of provisions of Government of India Act 1935. I make no apologies. There is nothing to be ashamed of in borrowing. It involves no plagiarism. ठीक आहे. प्लॅगरिझम म्हणजे चोरलेले, आपण एक ढापणे. ठीक आहे. Nobody holds any patent rights in fundamental ideas of Constitution. What I am sorry about is that provision taken from the Government of India Act 1935 relate mostly to details of administration. ठीक आहे. दुसरं काहीच नाही. म्हणजे शाल जोडी श्रीफळ देऊन मस्तपैकी अपमान केलेला आहे. तिसरं आहे अन इंडियन और अँटी इंडियन. ठीक आहे. बाकीच्या तुम्ही गांधीजींना एवढं म्हणतात, हे गांधीजीच्या आयडिओलॉजी रिलेटेड नाहीये. कोणी म्हणतं एलिफंटाईन साईज म्हणजे हत्तीच्या साईज एवढे, त्याला काही अर्थ नाही. आणि पॅराडाईज ऑफ लॉयर्स, पॅराडाईज म्हणजे फक्त लॉयर्सच भरलेले, तुमचे साधारण माणसंच नाही, असं क्रिटिसिझम आहे. ठीक आहे. इथे मी डिक्लेअर करतो आपलं सेलियंट फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आपला पार्ट संपतो. ठीक आहे.